जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये नवीन बदललेलं स्वरूप आणि नवीन पॅटर्न याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा सांगायचं म्हणजे जवाहर नवोदय प्रवेश विद्यालय इयत्ता 6वीची जी प्रवेश परीक्षा आहे, या प्रवेश परीक्षेसाठी यावर्षीपासून नवीन पॅटर्न असणार आहे. तर तो नवीन पॅटर्न नेमका काय आहे हे आपण पाहूयात लगेच. जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यामध्ये मुख्य असे 3 विषय आहेत. पहिला विषय मानसिक क्षमता चाचणी, दुसरा विषय गणित आणि तिसरा विषय भाषा. मानसिक क्षमता चाचणी यामध्ये जुन्या अभ्यासक्रमानुसार किंवा जुन्या पॅटर्ननुसार 50 प्रश्न विचारली जात होती. गणित 25 प्रश्न, भाषा 25 प्रश्न. परंतु बदललेल्या नवीन पॅटर्ननुसार किंवा नवीन पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण मानसिक क्षमतेसाठी 50 ऐवजी 40 प्रश्न विचारले जातील, गणित 20 प्रश्न विचारले जातील आणि भाषा 20 प्रश्न विचारले जातील. म्हणजेच जुन्या अभ्यासक्रमामध्ये जर विचार केला आपण तर मानसिक क्षमता 50 प्रश्न, गणित 25 प्रश्न, भाषा 25 प्रश्न म्हणजेच एकूण 100 प्रश्न विचारली जात होती. परंतु नवीन पॅटर्ननुसार मानसिक क्षमता 40 प्रश्न, गणित 20 प्रश्न आणि भाषा 20 प्रश्न असे एकूण 80 प्रश्न विचारली जाणार आहेत. म्हणजेच टोटल प्रश्न विद्यार्थ्यांना 80 सोडवायचे आहेत. परंतु गुण हे 100च असणार आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी 1.25 मार्क असतील. 1.25 गुणासाठी एक प्रश्न असणार आहे. या पद्धतीनं आपल्याला गुणाचं स्वरूप समजलेलं आहे. यानंतर पाहूया आपण अभ्यासक्रम. अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, थोडक्यात अभ्यासक्रम पाहूया. अभ्यासक्रमामध्ये मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि यासाठी आपणास मिळणार आहेत 50 गुण. तर मित्रांनो, हे 50 गुण पैकीच्या पैकी मिळवणं अतिशय सोपं आहे. कारण या मानसिक क्षमता चाचणी घटकामध्ये किंवा मानसिक क्षमता चाचणी यामध्ये 10 प्रकरणं आपल्याला दिलेली आहेत. अभ्यासक्रमानुसार 10 प्रकरणांचा जास्तीत जास्त सराव करा. कारण या 10 प्रकरणावर प्रत्येक प्रकरणासाठी आपल्याला 4 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि या 4 प्रश्नावर 5 गुण आपणास मिळणार आहेत. उदाहरणार्थ जर सांगायचं असेल तर आरशातील प्रतिमा शोधा. म्हणजेच आरशामध्ये एखादी प्रतिमा कशी दिसते यावर आपल्याला 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर पाण्यातील प्रतिमा त्याच्यावरही 4 प्रश्न असतील. आकृतीचा भाग किंवा तंतोतंत आकृती ओळखा यावर 4 प्रश्न असतील. तर या प्रकारची 10 प्रकरणं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहेत. त्या 10 प्रकरणाचा चांगला अभ्यास करा. तुम्हाला मानसिक क्षमता चाचणीमध्ये 50 गुण सहज आणि नक्की मिळतील. यानंतर आपण विचार करणार आहोत गणिताचा. परंतु मी आणखी एकदा सांगतो, मानसिक क्षमता चाचणीमध्ये तुमचे 40 पैकी 40 प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत. यानंतर पाहूया गणित. गणिताचा जर विचार केला तर गणितावर एकूण 20 प्रश्न असणार आहेत आणि यासाठी गुण आहेत 25. गणिताची आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 15 प्रकरणं दिलेली आहेत. तर प्रत्येक प्रकरणावर एक प्रश्न आणि 5 प्रकरणावर 2-2 प्रश्न येणार आहेत. ते 2-2 प्रश्न येणारे जर प्रकरण विचार केला आपण तर त्यामध्ये सरळ व्याज असेल, संख्याज्ञान असेल, नफा तोटा, कामकाळ वेग हे महत्त्वाची प्रकरणं आहेत. यावर 2-2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं अभ्यास करत असताना या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करा. त्याचबरोबर काही प्रश्न असे आहेत की जे परीक्षेला 100% विचारली जातातच. तर यामुळे जास्तीत जास्त गणिताचा सराव करा. यानंतर पाहूया आपण भाषा. भाषा यामध्ये 20 प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला 5 उतारे दिले जाणार आहेत. प्रत्येक उतार्यावर 4 प्रश्न म्हणजेच आपल्याला एकूण 25 गुण आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. तर मित्रांनो, जर तुम्ही भाषा मराठी निवडली असेल तर सर्व उतारे मराठीमध्ये असतील. तुमची जर भाषा इंग्रजी असेल तर सर्व उतारे हे इंग्रजी भाषेमध्ये असतील. त्यामुळं तुम्ही भाषा कोणती सिलेक्ट केलेली आहे त्या पद्धतीने उतारे सोडवण्याचा सराव करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जाता जाता एक सांगतो मित्रांनो, व्हॉट्सअप मॅथ क्लास नवोदय प्रवेश परीक्षा संपूर्ण तयारी. आणखीही आपल्याकडे बराच वेळ आहे. आपणास जर तयारी करायची असेल तर व्हॉट्सअप क्लास जॉईन करून गेस प्रश्न आणि जास्तीत जास्त गणिताचा सराव करू शकतात. कारण जशाला तशी प्रश्न विचारली जातात. परंतु विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवण्याच्या ट्रिक्स माहीत नसल्यामुळं त्यांचा वेळ जास्त जातो आणि सोपे प्रश्नसुद्धा सोडवता येत नाहीत. तर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होण्यासाठी आणि गेस प्रश्न होण्यासाठी आजच व्हॉट्सअप मॅथ क्लास जॉईन करा. व्हॉट्सअप मॅथ क्लासबद्दल
अधिक माहिती हवी असेल तर व्हॉट्सअप नंबर 8856 046 142 यावर मेसेज करा. तुम्हाला व्हॉट्सअप क्लासबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. व्हॉट्सअप क्लासमध्ये प्रवेश कसा घ्यायचा, दररोज 1 तास सराव कसा घेतला जातो याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. तर या नवीन पॅटर्ननुसार सर्वांना परीक्षेसाठी